नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कुसुंबा रोडवर डोंगराळे टोलची तोडफोड करण्यात आली आहे। तोडफोडीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। 5 दिवसांपूर्वी स्थानिक नागरिक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता। टोल कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचा आरोप करत नागरिकांनी तोडफोड केली आहे। लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी 7 ते 8 तरुणांनी टोल नाक्यावर हल्ला केलेला आहे। राजकीय दबावापोटी कमालीची गोपनीयता पाळण्यात आल्याचाही आरोप आता होऊ लागला आहे। मालेगाव कुसुंबा टोल नाक्यावर कशा पद्धतीने ही तोडफोड करण्यात आली ते आपण बघतोय। टोल कर्मचाऱ्यांची अरेरावी देखील पाहायला मिळतोय। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कशा पद्धतीने मालेगावमध्ये हा टोल नाका फोडण्यात आलेला आहे। तोडफोडीची सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये हा टोल नाका फोडलेला आहे। टोलफोडीचं कारण नेमकं काय ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। स्थानिकांनी टोल कर्मचारी जे ते अरेरावी करत असल्याचा आरोप केलेला आहे। तोडफोडीची अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। मालेगाव मधली ही दृश्य आपण बघतोय। टोल नाका कशा पद्धतीने फोडण्यात आलाय त्याची ही दृश्य। मालेगाव मध्ये एक टोल नाका फोडण्यात आलेला आहे आणि टोल नाका फोडत असताना कर्मचारी अरेरावी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता। परंतु ही सगळी घटना जी आहे ती सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये हा टोल नाका फोडण्यात आला। मालेगाव कुसुंबा रोडवरची डोंगराळे या भागामध्ये हा टोल नाका आहे। टोल कर्मचारी अरेरावी करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला होता आणि हा सगळा टोल नाका फोडून टाकण्यात आलेला आहे। परंतु आपण बघतोय 7 ते 8 तरुणांनी या टोल नाक्यावर हल्ला केला। राजकीय दबावापोटी कमालीची गोपनीयता मात्र या संपूर्ण हल्ल्याच्या नंतर पाळण्यात आलेली आहे।